मित्रांनो, कोणकोणत्या पिकाचा पीक विमा मिळणार आहे? मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 17,500 पीक विम्याची घोषणा करण्यात आलेली होती. मग त्याच्यापेक्षा कमी मिळणार की जास्त मिळणार याच्या संदर्भात आणि कोणत्या महिन्यात मिळणार, याच महिन्यात मिळणार का, या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, सरकारी योजना आणि त्याबद्दल येणाऱ्या वेळोवेळी अपडेट या संदर्भात सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी देत असतो. म्हणून चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, सर्वात प्रथम कोणकोणत्या पिकाचा पीक विमा हा मिळणार आहे? तर मित्रांनो, सध्या तरी पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामध्ये मग सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, त्याच्यानंतर मका असेल, त्याच्यानंतर बाजरी असेल, या 5 पिकाचा हा पीक विमा मिळणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आता या सर्व सोयाबीन असेल, मका असेल, उडीद असेल, मूग असेल, बाजरी असेल, या सर्व पिकाचा पीक कापणी प्रयोग हे पूर्ण झालेले आहे. आणि या पीक कापणी प्रयोगाचा डाटा हा पहिले राज्य सरकारकडे, नंतर केंद्र सरकारकडे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तो डाटा पोर्टलवर अपलोड करण्यात येईल आणि त्याच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला सादर करण्यात येईल. म्हणजे आता ही पूर्ण प्रोसेस जवळजवळ होत आलेली आहे. त्याच्यामुळं हा जो डाटा आहे हा पीक विमा कंपनीला सादर करण्यात आलेला आहे. आणि लवकरच आता काही जिल्ह्याच्या माध्यमातून अपडेट येत आहेत की जवळजवळ 15 तारखेच्या नंतर हा पीक विमा वाटप व्हायला देखील सुरुवात होऊ शकते. पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा सुरुवात होईल तेव्हाच हे खरं समजलं जाईल. कारण लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं, त्या म्हणीप्रमाणे मागच्या वर्षीचाच पीक विमा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला नाही आहे. आणि आता या वर्षीचा पीक विमा हा येत्या 15 जानेवारीपासून शेतकऱ्यांना वितरित व्हायला सुरुवात होईल असं सांगण्यात जरी येत असलं तरीही प्रत्यक्ष जोपर्यंत शेतकऱ्यांना वाटप होत नाही तोपर्यंत लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं, हे म्हणणं तितकंच योग्य ठरणार आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे की हा पीक विमा 17,500 रुपयेच मिळणार की जास्त मिळणार का कमी मिळणार? मित्रांनो, याचं उत्तर असं आहे, जे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली होती ती फक्त एक घोषणा होती. त्याचा वास्तविक या डाट्याशी आणि या पीक कापणी प्रयोगाशी कुठलाही संबंध नव्हता. तेव्हा मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि शेतकऱ्यांना एक दिलासा देण्यासाठी ही घोषणा करण्यात आलेली होती असं म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण 17,500 रुपये पीक विमा हा काही शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना मिळेल असं नाही आहे. काही जिल्ह्यामध्ये याचा म्हणजे जे पीक कापणी प्रयोग झालेले आहेत याचा डाटा म्हणजे जे सरासरी उत्पन्न आलेलं आहे हे उत्पन्न कमी आलेलं आहे. त्याच्यामुळं त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 17,500 प्रमाणे पीक विमा मिळणार नाही. तर काही जिल्ह्यामध्ये जे उंबरठा उत्पन्न आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती घट आलेली आहे. त्याच्यामुळं त्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात देखील पीक विमा मिळू शकतो. मग काही जिल्ह्यामध्ये 40,000, काही जिल्ह्यामध्ये 35,000, काही जिल्ह्यामध्ये 45,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा हा मिळणार आहे. काही जिल्ह्यामध्ये 5,000सुद्धा मिळणार नाही, काही जिल्ह्यामध्ये 10,000सुद्धा मिळणार नाही, काही जिल्ह्यामध्ये 1,000-2,000 पासून देखील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला जाऊ शकतो. त्याच्यामुळं या 17,500चा आणि वास्तविक आकडेवारीचा कुठलाही संबंध येत नाही. कारण पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच हा पीक विमा दिला जाणार असल्यामुळं जे पीक कापणी प्रयोगाचा जो डाटा आलेला आहे त्याच्या आधारे हा पीक विमा वाटप केला जाणार आहे. त्याच्यामुळं वास्तविक आकड्याशी या घोषणेचा कुठलाही संबंध येत नाही. मित्रांनो, त्याच्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की हा पीक विमा याच जानेवारी महिन्यामध्ये वाटप केला जाऊ शकतो असं सरकारच्या माध्यमातून असेल, विविध जिल्ह्याच्या माध्यमातून देखील तसे अपडेट येत आहे. जर तसं झालं तर एक मोठी आनंदाची गोष्ट असणार आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा पीक विमा वाटप होईल. पण मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो रब्बी हंगाम असेल, खरीप हंगाम असेल, याच शेतकऱ्यांना म्हणजे अद्यापपर्यंत हाच पीक विमा शेतकऱ्यांना वाटप केला गेला नाही. आणि त्याच्यामध्ये हे सरकार आता सांगते आहे की जानेवारीमध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप व्हायला सुरुवात होईल किंवा शेतकऱ्यांना पूर्णपणे वाटप होईल. तर या एक भाकड असं वाटतं आहे. पण जर तसं झालं, जर जानेवारी महिन्यामध्ये जर का शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप झालं तर ही एक नक्कीच आनंदाची गोष्ट असणार आहे. मित्रांनो,
ज्या आता जानेवारी महिन्यामध्ये जे सांगण्यात येतं आहे की पीक विम्याचं वाटप होईल, कारण त्या संदर्भातील म्हणजे तशा हालचाली होताना देखील दिसत आहे. याच्या आधी पीक विमा कंपनीला कोणत्याही प्रकारचं दबाव नव्हता आणि त्याच्यामुळंच पीक विमा कंपनी मनमानी कारभार करत होत्या. आता केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीवरती म्हणजे प्रेशर हे ठेवण्यात आलेलं आहे आणि जर पीक विमा कंपनीनं जर का वेळेत पीक विमा वाटप केला नाही तर त्यांना 12% प्रमाणे शेतकऱ्यांना व्याजाचं देखील वाटप करावं लागणार आहे. त्याच्यामुळं कुठंतरी पीक विमा कंपन्या देखील याला घाबरतील आणि शेतकऱ्यांना पीक विमा हा वेळेत वाटप करतील असं वाटतंय. आणि तसं जर का झालं तर नक्कीच हा एक मोठा विजय हा सरकारचा देखील असेल आणि शेतकऱ्यांचा देखील असणार आहे. चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.